आता सगळ्यांना, सगळ्या सहयोगांना माझी विनंती आहे की आपापसात वादविवाद करणे सोड आणि जे लोक सहयोग सोडून गेले असे जेवढे लोक आहेत त्या लोकांकडे बघायचं नाही. त्यांचा आमचा काही संबंध नाही. परवा एक आले होते भेटायला मला, त्यांच्या डोक्यात एवढे मोठे मोठे टेंगळे. म्हटलं झालं काय? म्हणे माताजी आता मी मरतोय. म्हटलं झालं काय? मी ते सहयोगी थे ना तुमचे, त्यांच्याकडे गेलो. कशाला गेले? तुमच्यासाठी व्यवस्थित सेंटर्स आहेत तिथे. आता कोणीही कोणाच्या सेंटरमध्ये इंटरफिअरन्स करू नये. मला प्रत्येकाचं बघायचं आहे कसं काय करतात. कोणीही मध्ये बोलू नये. मी आता हेच काढणार आहे की कोणी, कारण लोक आता म्हणायला सांगायला लागले इकडे तिकडे लोक बोलतात म्हणून घोटाळे. काय नाही. जिथे जो सेंटर चालवेल तोच त्याचा मुख्य, तोच त्याचा लीडर. परत आपल्या लीडरच्या विरुद्ध जर तुम्ही काय लिहून पाठवलं तुम्हाला सहयोगात मी काढून टाकलं. ख्रिस्तानी याला मर्मरिंग सोल्स म्हटलं. बाष्कळ गोष्टी करत बसायच्या. पूर्वी देवळात बसून बायका म्हणत असत अजिबाई बसल्यात वाती वळत. पण आता तरुण लोक सुद्धा हे धंदे करतात. म्हणजे काय म्हणायचं? एकाने दुसऱ्याच्या विरुद्ध बोलणं, किंवा हे असं का करतात तसं का करतात असा उहापोह करायला तुम्हाला इच्छा तरी कशी होते? अहो मी तुम्हाला तिथे न्यायचं म्हणते, त्या संत पदाची तुम्हाला मी एक विशेष देणगी देणार, दिली आहे. पण तुम्ही संतांसारखं वागलं पाहिजे. काल मी जरा बोलले वारकरी लोकांबद्दल. हे अनेक वर्षापासून सांगायचं होतं पण मी म्हटलं नाही. कारण भलत्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं हे महाराष्ट्रीयन लोकांचं वैशिष्ट्य आहे. असेच अमेरिकन्स